मुंबईत मालाडमध्ये पश्चिम भागात एका इमारतीला आग लागली आहे आणि या आगीची दृश्य आपण पाहू शकताय झी मीडियावर। लिंक रोड वर पाम स्प्रिंग ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे हे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघतो आगीच्या ज्वाळा या खिडकीमधून कशा बाहेर येताना दिसतात। साधारण 5व्या मजल्यावर ही आग लागली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय नेमके अपडेट्स मिळतात या आगी संदर्भातल्या? अपडेट असे आहेत की या मालाड न्यू लिंक रोडवर जी आग लागली होती त्या पाम स्प्रिंग बिल्डिंगवर 5व्या मजल्यावर आग लागली होती। तर त्याच्यावर फायर ब्रिगेडने पहिल्या ज्या गाड्या गेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी ती 2 नंबरची वर्दी म्हणून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ते आग विझवायचा प्रयत्न चालू आहे। आग जवळजवळ आटोक्यात आलेली आहे, तरी सुद्धा ती पूर्णपणे विझली नाही असा फायर ब्रिगेडचा दावा आहे आणि ती लवकरच विझेल असं तेही सांगत आहेत। पण अजूनपर्यंत कुठल्याही म्हणजे जीवितहानी वगैरे त्याचा काही रिपोर्ट झालेला नाहीये असं त्यांनी अग्निशमन दलाने सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। या बातमीवर नजर ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून याबाबत आणखी माहिती जाणून घेत राहू। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। मालाडमधल्या पाम स्प्रिंग या इमारतीला 5व्या मजल्यावर आग लागली आहे। 8 गाड्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या रवाना झालेल्या आहेत। आग विझत आलेली आहे मात्र पूर्णपणे विझलेली नाहीये असं अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सांगतात। 2 नंबरची वर्दी देण्यात आलेली आहे। आग ही 5व्या मजल्यावर लागली होती त्यामुळे ती आणखी पसरत होती मात्र ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।